नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काल बाजारात गेले होते आणि बाजारात ना खूप गर्दी असते, आजूबाजूचे आवाज भरपूर येतात आणि त्यामध्येच एक असा आवाज होता की नाही की तो फार भारदस्त, म्हणजे भाजी घ्या भाजी, भारंगी. आणि म्हटलं ही भाजी आपण कधी बघितली नाही आहे आणि केली पण नाही आहे. मग तरी पण गेले, फोटो काढला. म्हटलं फोटो काढल्यानंतर आपल्याला गुगल सर्च तरी करता येईल. म्हणजे खरं तर ना मी प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून ठेवते असावेत म्हणून. आणि त्या ताई म्हणायला लागले मग की घ्या भाजी. म्हटलं अहो नको, कारण मी कधी केली नाही आहे आणि मला माहिती पण नाही आहे. तर त्या म्हणाले मी सांगते तशी करा ना, आणि खाल्ल्यानंतर पुढच्या सोमवारी मला सांगायला या. म्हटलं बरं ठीक आहे. मग मी त्यांच्याकडून 2 ढीग भाजी घेतली. भाजी घेताना पण त्यांना म्हटलं अहो ही फ्रीजमध्ये राहणार नाही. तर त्या म्हणाल्या अहो राहील, नका काळजी करू. त्यांच्याबरोबर एक दादा होते, ते पण म्हणाले न्या तरी तुम्ही, करून बघा आणि कशाला ठेवायची फ्रीजमध्ये, लगेच करा. म्हटलं ठीक आहे चला. चेष्टेवारी झालेलं सगळं ऐकून घेतलं आणि मनावर घेतलं की ही भाजी एकदा करून बघायची. मग काय त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं करायला घेतली. म्हटलं चला ह्याचा व्हिडिओ करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर खरंचच मी पहिल्यांदाच केली ही भारंगीची रानभाजी. मग ही भाजी खरं तर म्हणे जंगलात, कोकणात किंवा दाट झाडी जिथं असेल तिथं मिळते, म्हणजे अशी ही पिकवली जात नाही. तर अगदी झाड पानं आहेत, कात्र्याची पानं आहेत. आणि मग ती मी निवडून घेतली. थोडंसं पाणी लागल्यामुळं पानं काळी पडलेली बाजूला केली आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ भाजी धुवून घेतली. आता तुम्ही बघा, भाजी ही पाण्यातून वेगळी केली की नाही की तळामध्ये पाणी किती खराब राहते. मग अशी ही भाजी आपली धुवून झाली आणि त्या ताईंची रेसिपी आठवायला सुरुवात झाली. एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या बाजारामध्ये त्यांनी मला विचारलं की ताई तुम्ही करडईची भाजी करता का? म्हटलं हो. आंबाडीची? म्हटलं हो. मग म्हणाल्या तशीच करायची असते. म्हटलं बरं ठीक आहे. पण त्या सांगायला विसरले नाहीत की भरपूर कांदा घाला. म्हटलं आता भरपूर म्हणजे तो किती हेही सांगा. मग त्या म्हणाल्या मोठे 2 कांदे तरी कमीत कमी घाला. म्हटलं बरं. आणि मग ही भाजी बघा, आता ही पानं एवढी जाड आहेत ना, म्हणजे एवढी जाड भाजी मी कधी बघितली नव्हती. तर छोट्या सुरीनं चिरायला घेतली, पण ती काही चिरली जाईना. म्हटलं आता बहुतेक विळी काढावी लागते आहे. पण विळीवर नाही, तर त्याच्यापेक्षा जरा मोठा जाड चाकू होता, त्यांनी माझी ही भाजी मोठसर चिरली गेली. मग पाणी घातलं आणि गॅसवरती 20 मिनटं शिजवून घेतली. पातेल्यातच शिजवली, म्हणजे म्हटलं शिजताना आपल्याला अंदाज येईल. कुकरचा अंदाज नाही आहे की किती शिट्ट्या कराव्या लागतील. आणि कोमट झाल्यानंतर अशी निथळून चांगली पिळून घेतली. हातानं घट्ट पिळली. सुरुवातीला गरम आहे, चटका बसतोय म्हणून झारा आणि पळीच्या साहाय्यानं पाणी काढून घेतलं आणि नंतर मुठीमध्ये घेऊन पिळून घेतली. हे बघा असं पिळून मुटके केले आणि सगळी भाजी घट्टसर सगळं पाणी काढून घेतलं. आणि हो, त्या ताईंनी सांगितलं होतं की पाणी काढून घ्या, म्हणजे भाजी कडू होणार नाही, नाहीतर भाजीला कडसरपणा येईल. म्हटलं चला, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या आणि ही भाजी आपण करायची. त्यासोबतच त्या काय म्हणाल्या माहिती आहे, तुम्ही कुठला प्राणी दवाखान्यात ॲडमिट झालेला, आजारी पडलेला ऐकलं आहे का हो? म्हटलं नाही. मग म्हणाले हा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या ह्या रानभाज्या असतात. ह्या आपण वर्षातनं एकदा तरी खाव्यात आणि या सीझनमध्येच त्या जास्ती प्रमाणात म्हणजे उपलब्ध असतात म्हणून खायच्या. मग असं पिळून घेतलेलं पाणी बाजूला काढलं आणि हे भाजीचे असे मुटके केले. आणि हो खरंच सांगते, जेव्हा पिळून भाजी बाजूला केली ना, अजिबात हाताला पाणी लागत नव्हतं. कोरडी कोरडी झाली. आता म्हटलं पुन्हा वरनं पाणी घालायचं की नाही हे काही आपण विचारलेलं नाही आहे, परतून तरी बघू. मग काय, पुढचा प्रयोग चालू केला. मग एका बाजूला भरपूर असा म्हणजे मोठे 2 कांदे चिरून ठेवले होते. मग कढई तापत ठेवली आणि अर्धी वाटी जवळजवळ लसूण मी सोलून ठेवला होता. मग आधी तापलेल्या तेलामध्ये तो अर्धी वाटी लसूण जो आहे ना, तो छान असा लालसर होईतोपर्यंत तळून घेतला. आणि त्याच्यामध्ये ज्वारीच्या कण्या, म्हणजे आदल्या दिवशी रात्री ज्वारी भिजवायची आणि ती शिजवायची, ती किंवा थोडासा शिजलेला मऊ भात किंवा तांदळाच्या कण्या, म्हणजे बारीक कणी तांदूळ जो असतो ना तो शिजलेला, असं काहीही घातलं तरी चालतं. तर मग मी काय, हा असा लसूण आधी सोलून घेतला. नंतर भात तर झालेलाच होता, स्वयंपाक आधी सगळा करून घेतला आणि मग भाजीच्या प्रयोगाला लागले होते. तर सोललेला लसूण काढून घेतला बाजूला आणि त्याच तापलेल्या तेलामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा जो आहे तो 1-2 मिनटं तरी छान वाफ येतोपर्यंत, म्हणजे लालसर होईतोपर्यंत बारीक गॅसवरती परतून घेतला.
मी नेहमी ना एकदा तेल चांगलं तापलं की गॅस बारीक करते आणि बारीक गॅसवरतीच सगळा स्वयंपाक किंवा फोडणी जर असेल ना तर ती करते. म्हणजे फोडणी जळत नाही आणि छान शिजते आणि ती एक चव वेगळी असते. तुम्ही जर या पद्धतीनं करत असाल ना तर मला कमेंट करून सांगा. नाही तर वेगळ्या पद्धतीनं म्हणजे मोठ्या गॅसवर केल्यानंतर तुम्हाला काही चवीमध्ये फरक जाणवतो का? तर तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे बघा आता कांद्याला मस्त असा लालसर रंग आला, वाफ आली आणि हो आज खूप दिवसांनी ऊन पडलं आणि काय किचनच्या खिडकीमधून ऊन आलं त्यामुळं कुठल्याही लाईटची गरज पडली नाही. पण इतकं ऊन आलं की नाही हे बघा की पुन्हा कढईतलं कॅमेरामध्ये दिसेना. मग पुन्हा थोडीशी शेगडी सरकवली. आता खिडकी लावावी तर खूप दिवसांनी ऊन पडलं आहे म्हणून खिडकी नाही लावली. वारं येत होतं त्यामुळं वाफ छान दिसत होती. तर आता हा कांदा छान परतल्यानंतर एक चमचाभरच त्याच्यामध्ये शिजलेला भात घालून घेतला आणि त्यानंतर आपली ही सुट्टी मोकळी केलेली भाजी घातली आणि ही परतत असतानाच मग याच्यामध्ये आपले मसाले घालायचे. पण त्या म्हणाल्या म्हणजे त्या ताई मला म्हणाल्या होत्या, की खूप मसाले घालायची गरज लागत नाही. जर तुम्ही मसाले जास्त घातलेत ना, तर भाजीची अंगची चव जाते. म्हणून फार मसाले घालू नका. मग काय मी आपलं हळद घातली, लाल तिखट घातलं, हिंग घातला, कांदा घातलेलाच होता आणि भाजी अशी ही परतून घेतली. चवीनुसार मीठ घातलं आणि भाजी परतल्यानंतर खरंच सांगते, की मला थोडा वेळ असं वाटलं, की अरेच्या भाजीला तेल कमी पडलं का काय? पण नाही, तेलही अगदी मापात झालं होतं आणि जर लागलं असतं ना, तर मी वरून घालणार होते. पण तशी भाजी पूर्ण परतून झाल्यानंतर गरज काही वाटली नाही. हे बघा, कोरडी अशी भाजी झाली. आता ही भाजी आपण काढून घेऊयात. मस्त गरम-गरम भाकरी करायची. भाकरीवरती ही भाजी घालायची आणि त्याच्यावरती कच्चं शेंगतेल घालायचं. एवढी छान लागते ना, नक्की करून पहा. आणि हो, व्हिडिओ आवडला ना, तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि वरनं हा तळलेला लसूण घालायचा म्हणजे खरंच स्वर्गीय सुख. हा लसूण ना आमच्या इकडं सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळं मी जरा जास्ती प्रमाणात घातला. कसा वाटला व्हिडिओ? आणि हो, भाजीसुद्धा.